हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना आज अष्टमीचं अभिवादन करूया, नमन करतो। परमपूज्य काकांना नमस्कार, परमपूज्य मंदाताईंना नमस्कार, आपल्या सर्वांना नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। आज जन्माष्टमी आहे। भगवान श्रीकृष्ण आणि भगवान ज्ञानेश्वरांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता आणि त्यानुसार ही जन्माष्टमीचा उत्सव सर्वत्र आपला साजरा होतोय। आपण कालच्या चिंतनामध्ये 39 नंबरच्या श्लोकावरचे विचार केलेला होता की ज्यामध्ये शांती, श्रद्धा आणि इंद्रिय दमन या 2-3 गोष्टीवरती भर दिलेला होता आणि त्याच्यावर आपण थोड्याशा काही ओव्या होत्या, त्याचं चिंतन झालेलं आहे। आज आपण 40 नंबरच्या श्लोकाचा विचार करणार आहोत। यामध्ये की उलट बरोबर मत मांडलेलं आहे। इकडे कसं श्रद्धा, नंतर तत्परता आणि संयत इंद्रिय असं शब्द वापरलेला आहे आणि इथं वापरलेला आहे ज्याला ज्ञान नसतं ते कोण आहे, अश्रद्ध असतात, अज्ञानी असतात, त्यांची आणि संशयी असतात, त्यांची अवस्था काय होते याचं वर्णन माऊलींनी यामध्ये केलेलं आहे। संशयग्रस्त माणसं जे आहेत त्यांना याही लोकामध्ये आणि परलोकामध्ये सुद्धा सुखाची शांती, सुखाचं किंवा शांतीची प्राप्ती होत नाही असं भगवद्गीता सांगते आणि त्याचाच विचार या श्लोकामधून मांडलेला आहे। बघूया आपण काय म्हणतात। अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशय आत्मा विनश्यती नायम लोको अस्ति न परो न सुखम संशयात्मना। वर्णन करताना म्हणतात अज्ञानी, अश्रद्धावान आणि संशयी नष्ट होतो। विनश्यती शब्द वापरला आहे। नष्ट होतो म्हणजे पारमार्थिकदृष्ट्या ते नाहीसे होतात। संशय आत्म्याला इहलोक साधत नाही, परलोक मिळत नाही आणि आत्मसुखाची प्राप्ती होत नाही। इहलोक म्हणजे हा मृत्यूलोक, पृथ्वीवरचं सुद्धा सुख मिळत नाही आणि परलोक म्हणजे स्वर्गातलंही सुख मिळत नाही। स्वर्गातलं नाही, पृथ्वीचं नाही, आत्मसुख मिळत नाही। अशी संशयी अज्ञ असणारे आणि श्रद्धा नसणाऱ्या माणसाची अवस्था अशी होते। त्यामुळे कुठं नाही कुठेतरी श्रद्धा असली पाहिजे आणि ती श्रद्धा सात्विक असली पाहिजे। श्रद्धेचे आणखीन भरपूर प्रकार पडतात। आता ह्या सगळ्या श्रद्धांचा विचार केला तर सात्विक श्रद्धा असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे। आपली श्रीगुरु, नंतर भगवंत आणि शास्त्र या ठिकाणी श्रद्धेची स्थानं आहे। या ठिकाणी गाढ अशी श्रद्धा असली पाहिजे। ही श्रद्धा नसेल तर ते अज्ञान जात नाही, अज्ञान नाही गेलं तर त्यामुळं संशय निर्माण होतो आणि या संशयामुळं नाश होतो। त्याला सुख मिळत नाही, ह्या लोकातलं मिळत नाही, परलोकातलं मिळत नाही, आत्मसुखाला तो पारखा होतो। असं वर्णन माऊली अगोदर इथं केलेलं आहे। हा श्लोक बरोबर अगोदरच्या श्लोकाच्या विरुद्ध श्लोक आहे बघा। अगोदरचा श्लोक आहे श्रद्धावान असतात, ज्ञानवान असतात आणि त्या ज्यांना संशय नसतो अशांना ज्ञानाची प्राप्ती कशी होते, शांतीची प्राप्ती कशी होते याचं वर्णन अगोदरच्या 40 नंबरच्या श्लोकामध्ये 39 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। आता मात्र बोलताना म्हणतात अज्ञश्च म्हणजे जो अज्ञ आहे, अश्रद्धश्च जो अश्रद्धावान आहे, संशयात्मा ज्याला संशयीग्रस्त सारखा असतो याला काय होतं तर विनश्यती शब्द वापरला आहे, त्याचा नाश होतोय म्हणून सांगितलं। आणि माऊलींनी त्याच्यावरती जे भाष्य केलेलं आहे त्याचा विचार थोडासा आपण करूया। आता त्यामध्ये काय बोलतात माऊली बघा। ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाची जियाले म्हणू काही वरी मरण सांग। ऐका, ज्या प्राण्यांना या ज्ञानाची आवड नाही त्यांचं जिवंत राहणं म्हणावे काय, त्यापेक्षा मरणं बरं।
काल आपण सुरुवात केलेली होती याच्यावरती की जे अर्धवट असतात ज्याला अर्धवट ज्ञानालाच अज्ञान असं म्हणलेलं आहे. त्यामुळं आत्म्याच्या अज्ञानाने हे मी माझं हे सत्य वाटतं, सगळा प्रपंच सत्य वाटायला लागतो. त्यामुळे आत्मज्ञानाबद्दल असणारी ओढ त्यांच्याकडे नसतेच. या प्रपंचातलं ज्ञान मिळवण्याच्या नादाला त्यांचं आयुष्य वाया जातं. आणि त्यामुळं होतंय काय, परमेश्वरानं माणसाची रचनाच अशी व्यवस्थित करून ठेवलेली आहे म्हणजे नरदेहाची की ज्यांना ज्ञान प्राप्त व्हावं अशी आपली रचना आहे शरीराची. त्यामुळे शरीराच्या द्वारेच आपल्याला त्या आत्मसुखाची प्राप्ती करून घेता येते. फक्त त्या शरीराला साधन म्हणून वापरता आलं पाहिजे. आपण आता काय केलं आहे, या शरीराला प्रपंचाचं साधन म्हणून वापरतो. प्रपंच आणि विषय प्राप्त करण्यासाठी त्याचा वापर करतो. डोळ्यांचा कानाचा वापर, तोंडाचा जिभेचा वापर, सगळ्या पायाचा हाताचा वापर कशासाठी करतो आता आपण, काहीतरी मिळवण्यासाठी प्रपंचाचं. पण ते मिळवणं केवढं गरजेचं आहे, जेवढं शरीर चालेल पोट भरेल एवढंच त्याची अपेक्षा असते. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण असा विचार करायला लागतो. म्हणून परमेश्वरानं जे आत्मज्ञान प्राप्त व्हावे म्हणून मनुष्याचा देह एवढा जो मौल्यवान दिलेला आहे त्याचा आपण गैरवापर करतो. बरेचसे लोक तरी हे व्यसनामध्ये हा देह जाळून टाकतात. काही जण आत्महत्या करून हा देह घालवतात. काही जण नको नको ते व्यवहार करून आजारांना आमंत्रण देऊन हा या शरीराचं माथेरं करून टाकतात. म्हणजे शरीराचं महत्त्व कळणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. शरीर नसेल तर आत्मज्ञान कसं होईल. जे हे 4 पायाचे प्राणी आहेत, पशु पक्षी आहेत, यांना आत्मज्ञानाचा अधिकार नाही. त्यांना कसं आत्मज्ञान प्राप्त होईल. आपल्याकडे ती बुद्धी आहे जी भगवंतानं दिलेली आहे. आणि ती बुद्धीचा वापर जर भगवंताच्या प्राप्तीसाठी नाही केला तर त्या बुद्धीचा उपयोग काय. माऊली काय म्हणतात, त्यांचं जिवंत राहणं काय उपयोगाचं, त्यापेक्षा मरण बरं. काय त्यांचा उपयोग नाही. भूमीला भार नुसता आहे की ज्याने देवाचं काहीच करत नाहीत, नुसतं खाओ पिओ मजा करो, काय वाटेल ते जमेल ते खायचं, जमेल ते बोलायचं, नको नको ते ऐकायचं, नको नको ते पाहायचं. यामुळं त्यांचं संपूर्ण आयुष्य शरीर, त्या देहाचं जे महत्त्व आहे त्या देहाचं महत्त्व न समजल्यामुळं त्यांचं आयुष्य वाया जातं. माऊली म्हणतात, एके जया प्राणियाच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही. जरासुद्धा देवाची आवड नाही. देवाबद्दल काय नाम घ्यावं असं नाही वाटत. कधीतरी काहीतरी एखादा शास्त्रग्रंथ वाचावा किंवा ऐकावा नाही वाटत त्यांना. मग अशा लोकांना तयाचे जियाले म्हणू काही, त्यांचं जगणं काय म्हणायचं, वरी मरण चांग, त्याच्यापेक्षा मरण बरं असं माऊली बोलतात. म्हणजे ही वाईट गोष्ट आहे. आपल्यात आणि पशुत हाच फरक आहे. आहार, निद्रा, भय, मैथून ह्या 4 गोष्टी समसमान आहेत सगळ्या जीवामध्ये. कुठलाही छोटी मुंगीपासून अगदी ब्रह्मदेवापर्यंत सगळे जीव जे आहेत हे 4मध्ये लिप्त झालेलेच आहेत. आहार घेतात, निद्रा घेतात, मैथून आणि 3रं 4थं भय. हे सगळ्यांना लक्षणं लागू आहेत. प्रत्येकाला खायचं लागतं, प्रत्येकाला झोपावं लागतं, प्रत्येकजण पिलांना जन्म देतात आणि प्रत्येकांना भीती आहे. आता कुणाला नाही भीती, कावळ्यांना, पशूंना, पक्षींना सगळ्यांना आहे. कुत्र्याला भीती आहे, वाघाला भीती आहे. कुत्रा, वाघ, गाढव आहार घेतात, ते पण मुलांना जन्म देतात. आता जर आपणही नुसतं तेच करायला लागलो, जसं गाढव, कुत्रा, मांजरं करतात तसंच आपण जर करायला लागलो, म्हणजे नुसतं आहार घ्यायचा, निद्रा घ्यायची, मुलांना जन्म द्यायचा आणि भीती, ह्या 4ही गोष्टी जर समसमान जर त्यांच्यातनी माझ्यात असतील तर मग माझ्यात आणि त्या पशुमध्ये काय फरक राहिला सांगा. म्हणून म्हणतात, जर पशुतने आपल्यात फरक वाटायचा असेल तर आपण ज्ञानप्राप्तीसाठी साधन केलं पाहिजे. जे ज्ञानप्राप्तीसाठी साधन करतात त्याला मनुष्य म्हणायचा, अन्यथा तो मनुष्य होत नाही, तो पशुच राहतो. फक्त बोलतो, कारण इतर प्राणी बोलू शकत नाहीत आणि याला बोलता येतं, एवढाच फरक आहे. बाकी फरक काय आहे, सगळं आहे तसं आहे, पशुसारखं वागणं आहे. आणि म्हणून म्हणतात, असण्याने जगण्याची तरी काय गरज आहे. म्हणून आपल्याला मनुष्य जन्म दिलाय ना, तर देवाची इच्छा आहे की आम्ही ज्ञान प्राप्त करून घ्यावं. कोणतं ज्ञान, भगवंताबद्दलचं ज्ञान, त्याला जाणण्याचं ज्ञान. तू कसा आहे, तू काय करतो, तू दिसत नाही म्हणजे असतो कुठं, तू माझ्या हृदयामध्ये आहे तर मला तू सापडत का नाही. माझ्या श्रीगुरूंना मी विचारलं पाहिजे, ग्रंथांना विचारलं पाहिजे की ती देवाची प्राप्ती कशी होईल. अशी ज्यांना थोडीशी का असना चाड आहे, भीड आहे, अशी माणसं मनुष्य म्हणायला लायकीची आहेत. नाहीतर उरलेली काय मग पशु आणि पक्षी, त्या पलीकडे काय म्हणता येते त्यांना, नुसतं खायचं आणि मरून जायचं. कोण कुणाची काय लक्षात ठेवते काय.
जी खाऊन पिऊन मरून गेली ती कोण लक्षात आहेत? आज जरी विचार केला तर आमच्या आजोबांचं नाव काहींना आठवत असेल, पंजोबांचं कधीतरी कुणाला तरी आठवत असेल, पण पंजोबा, खापर पंजोबा वगैरे त्याच्या अगोदरच्या पिढ्या ज्या होऊन गेल्या त्यातली कुणाची आठवण आहे? कोण दिसतात आता? कुणाचे फोटो आहेत? काही शिल्लक राहत नाही. पण आज आपण 700-750 वर्षे व्हायला लागलेत, ज्ञानेश्वर माऊलींची पूजा करतो. कारण काय? अजूनही रामायण महाभारत वाचलं जातं किंवा संतांची अजून पूजा होते. तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांची आपण आठवणी काढतो, त्यांची पूजा करतो आपण. का करतो? तर त्यांनी ज्ञानाची प्राप्ती करून घेतली म्हणून. म्हणजे ज्यांनी ज्ञानाची प्राप्ती करून घेतली तेच मनुष्य म्हणायला लायकीचे आहेत. आणि ज्यांनी ज्ञान मिळवलंच नाही त्यांचं जीवन काय उपयोगाचं? त्याच्यापेक्षा मरण बरं म्हणतात ते. नुसतं यायचं आणि घरात खाया प्यायचं, कुठेतरी नोकऱ्या करून पैसा कमवायचा, साठवायचं आणि ठेवून सगळं जायचं. कारण नेता येतच नाही ना, ह्यांनी कसलं मिळवलं म्हणायचं. जे अशी गोष्ट असली पाहिजे. मनुष्यातनी पशुमध्ये हा फरक आहे. जे इथून नेता येईल आपल्याबरोबर त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान हे आपल्याबरोबर येतं, कायम लक्षात ठेवायचं. आणि सगळ्या वस्तू, सगळी प्रॉपर्टी आपली मृत्यूनंतर हितच राहते, ती आपल्याबरोबर येत नाही. आजपर्यंत कुणालाही नेता आली नाही. आपण कसं नेणार आहे? ती तशीच राहते. मग जे नेता येते आपल्याला तेच घ्यायला पाहिजे ना. आपण काय नेता येत नाही त्याचा सोस करत बसायचं, त्याचा हव्यास करत बसायचं. आणि त्यामुळं स्वतःचं ज्ञान बाजूला पडतं. म्हणून माऊलींनी सांगितलेलं आहे की तू मेलेला भरा जर ज्ञान प्राप्त करून घेत नसेल तर. परमेश्वराने एवढी संधी दिलेली आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ संधी कोणती असेल तर मनुष्याचा देह दिलेला आहे. म्हणून त्यात बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलेला आहे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सलोभ रामकृष्ण. हरीचं नाम स्मरण करणारी जी बुद्धी आहे ती फार दुर्लभ आहे म्हणतात. कारण सगळी माणसं पशुसारखी वागायला लागलेली आहेत. आपण आत्ता जरी समाजामध्ये बघितलं तर बघताना लुबाडायचं, फसवायचं, विश्वासघात करायचे, पैसे कमवायचे, भ्रष्टाचार करायचा, वाम मार्गानं पैसे कमवायचे, खून, दरोडे, मारामाऱ्या, मत्सर, द्वेष, हे क्रोध, सगळ्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. त्यातले काहीच आहेत की जे पुण्यवान असतात आत्मे, की ज्यांना श्रीगुरूंचं महत्त्व, ग्रंथांचं महत्त्व समजलं. परमेश्वर नावाची काहीतरी गोष्ट आहे अशी त्यांची श्रद्धा असते. आणि ही श्रद्धाच त्याला मृत्यूपर्यंत उपयोगी पडते. तो समाधानी राहतो. ज्ञान घेणारा माणूस असतो ना, तो समाधानी राहतो. आपल्याला केवढंही मिळू दे प्रपंचामध्ये, आहे ते माझ्यासाठी बरं आहे म्हणतो तो. उगीच नको त्या गोष्टीमध्ये उद्वेग करत बसत नाही, चिंता करत बसत नाही. आहे ते ठीक आहे म्हणतो. कारण जाताना काय बरोबर न्यायचं नाही आहे, आणि जाताना बरोबर न्यायचं नाही ही एक गोष्ट, आणि मी जाणार आहे ही एक गोष्ट. दोन गोष्टी त्यामध्ये आहेत. या दोन्ही गोष्टीचं जर चिंतन आपण करायला लागलो तर निश्चितपणे वैराग्य आपल्याला येईल. एक दिवशी मी मरणार आहे आणि मरताना मी जाताना घेऊन जाणार नाही. केवढी विचार करण्यासारखा मुद्दा आहे बघा. जाताना काहीच घेऊन जाणार नाही आणि मी तरी जाणारच आहे. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. काय कोण नाकारते का बघा? हे काय ग्रंथांनी सांगायची गरज आहे? तू मरणार आहेस असं ग्रंथानं सांगावं लागते काय आपल्याला? नाही. आपण मरणार आहे आपल्यालाच माहिती आहे. कारण माझे शेजारी पाजारी पाहुणे पै माझ्यासमोर मरायला लागलेत, मला माहिती आहे. जाताना बरोबर कोण घेऊन जात नाही हेही मला माहिती आहे. कारण ते काही सांगायची काही गरज नाही. कारण कुणालाच माहिती, कुणालाच काही नेता येत नाही. एक हिंदी कवीची ओळ आहे ना, पुन्हा पुन्हा आपण बघतो, जिंदगी में बहुत कुछ कमाया, कमाए हिरे मोती. सगळं कमवलं म्हणतोय तो. जिंदगी में बहुत कुछ कमाया, कमाए हीरे मोती, लेकिन क्या करे यार, कफन को जेब नहीं होती. म्हणतोय कफनाला किस्सा नाही रे बाबा, नाहीतर काहीतरी घेऊन गेलो असतो. कुठलंही कफन जे पांढरं कापड जे टाकतात त्याला किस्सा नसतो. कारण आपल्याबरोबर काय येणार नाही हे जगाला कळावं म्हणूनच तशी रचना सगळ्या मनुष्याच्या किंवा शास्त्रानं करून ठेवलेली आहे. समाजामध्ये जाताना काय नसतं, अंगावली सगळी कपडे दागदागिने सगळं काढून घेतात आणि आपल्याला बांधून चला घेऊन जावं म्हणतात. आजपर्यंत आपण घरातल्या लोकांना आवडत होतो, पण आता मेल्यानंतर कोणाला म्हणतात काय? असू देत, माझी आई आहे, माझा बाप आहे, त्यांचं प्रेत ठेवूया, मला त्यांची पूजा करायची आहे. हे म्हणणार ती भूताटकी आहे म्हणणार. याला बाहेर काढा पहिल्यांदा आणि जाळा जावं नेऊन. किती लोक कशी स्वार्थी असतात बघा. म्हणजे आपल्याबद्दल आपल्यावर जे जिवंतपणे प्रेम करत असतात ती नंतर स्वार्थानं आपल्याला घरातून बाहेर काढायला सुद्धा हायगी करत नाहीत. ज्यांना आपण मुलांना लहानाचे मोठे केलेले असतात
ती नंतर नंतर आपला त्यांना बोजा वाटायला लागतो, ओझं वाटायला लागतं. ते म्हणतात जावं कुठेतरी राहा, वृद्धाश्रमात राहा, तुमचे पैसे आम्ही देतो, वृद्धाश्रमात राहा. काय उपयोग आहे का त्याचा? त्यामुळे मी जिवंत आहे कारण माझ्यात आत्मा चैतन्य आहे म्हणून. हे चैतन्य गेलं की कोणी विचारत नाही. मला नमस्कार करतात ते कुणाला करतात? मी म्हणतोय मला करतात का? मी प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे म्हणून माझ्या पाया पडतात? नाही रे बाबा, गैरसमज आहे. तुझ्यात तो आत्मदेव चैतन्य वास करतय म्हणून तुला नमस्कार करतात. ते तुझ्यातलं चैतन्य ज्या दिवशी निघून जाईल त्यावेळी तुला नमस्कार नाही, तुला राम नाम म्हणीत सोडून देतील, तुला घालवणार आहेत. आणि राम नाम शेवटी म्हणणारच आहेत माणसं जाताना, आपल्याला घालवताना. त्याच्या अगोदर आपण का राम नाम घेऊन ये? मग जिवंत आहे तोपर्यंत हा अभ्यास करणारा जो आहे तो ज्ञानी, असंच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि जो हे असलं करत नाही ना तो मेलेला बरा, असं म्हणतात ते. त्याचं जीवन कशाला भूमीभार, इथलं खाईत बसायचं फुकटच्या आकड पृथ्वीवरलं, आणि देवाचं नाव घ्यायचं नाही. ज्याने ही सृष्टी निर्माण केली, धनधान्य पिकवलं, मला जन्माला घातलं, माझा श्वास चालवतोय, त्यालाच आठवायचा नाही. आणि नको ते सगळं बायका मुलं नातलग सगळे आठवतात, दागदागिने आठवतात, प्रॉपर्टी आठवते. कुणीतरी आपल्याकडनं घेतलं तर मरणप्राय अशा यातना होतात आपल्याला. पण देवापासून आपण बाजूला जातो, त्याचा त्रास का होत नाही? देव का आवडत नाही? असं माऊलींनी प्रश्न विचारला. ऐके प्राणियाच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही. जर ज्ञानाची आवड जर नसेल तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं असं म्हणतात. कारण सगळ्यांचे देह जे आहेत ते समसमान आहेत. मग पशुसारखाच तू जगलास. एकनाथी भागवतमध्ये एक फार सुंदर उभी आहे बघा. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान, सगळीकडे समान आहे. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. जर मनुष्याच्या देहातच फक्त ज्ञानाची प्राप्ती होते, ही विशेष गोष्ट नरदेहामध्येच भगवंतानं ठेवलेली आहे. उपनिषदामध्ये कथा येतात की देह जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा माणसानं देह निर्माण केले, मग पक्षी निर्माण केले, पशु निर्माण केला, गाय बैल निर्माण केली, बैल निर्माण केला. पण मनुष्याला देवाला ते आवडले नाहीत देह. हे देह बरोबर वाटत नाहीत. हे काय ज्ञानप्राप्तीच्या योग्यतेचे देह नाहीत. मग कुत्रा केलीत, मांजर केलीत, म्हटलं हे नकोच. नंतर जेव्हा माणसाची निर्मिती केली तेव्हा भगवंताला आनंद झाला. हां, असंच पाहिजे शरीर म्हणले, कारण या शरीरामध्ये ज्ञानप्राप्ती करून घेता येते. यामध्ये रामकृष्ण हरी म्हणता येतं, कारण बोलण्याची जीभ दिलेली आहे आपल्याला. इतरांना जीभ दिली पण बोलण्याची क्षमता ठेवलेली नाही. आपल्याकडं वैशिष्ट्य आहे ते. आणि म्हणून म्हणता येतं आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. पावोनिया मनुष्यपण मिळालं, जो न साधी ब्रह्मज्ञान, जो ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेत नाही तो दाढीचा मेंढा जाणं विषय चरणा विचारत. तू नुसता बकराच आहे, दाढीवाला बकरा म्हणलेला आहे. कोण? एकनाथी भागवतमध्ये उभ्या. नुसता तो पशु झाला म्हणायचा, फक्त पाय 2 आहेत, 4 पाय नाहीत, नाहीतर तो पशुच आहे. का? तर ब्रह्मज्ञान प्राप्ती करण्याची संधी आहे, देवाच्या दर्शनाची संधी आहे, आणि गमावून बसतोय. नुसतं बायका मुलं सगळं प्रॉपर्टी अमुक तमुक नोकरी व्यापार ह्यातच आयुष्य गेलं सगळं. मग पुढे काय करायचं? जाताना काय काय करायचं आहे? काय मोकळा जातोस देवाकडे? काय जा ना काहीतरी घेऊन. मग काय घेऊन जायचं? त्याला आवडणारं घेऊन जायचं, नेता येते ते घेऊन जायचं. काय शेत घेऊन जाता येतं? काय घेतलेल्या फ्लॅट्स आहेत ते फ्लॅट माझे घेऊन जाता येतात? नाही ना. दागिनं घेऊन जाता येते? नाही. राम नाम घेऊन जाता येतं. जेवढं नाम घेतलं देव म्हणतोय अरे भरपूर किती कोटी नाम केलंच बाबा तू, मला तुझी धन्यता वाटते, कृतार्थ झालं तुझं शरीर, आता ये माझ्याजवळ, तुला मी स्थान देतो आणि मुक्ती मिळते. त्याला विधेय मुक्ती म्हणतात. अशा मुक्तीची सुद्धा प्राप्ती त्याला होते. म्हणून ब्रह्मज्ञान हे नरदेहातलं विशेष गोष्ट आहे. विशेष हेच आहे, नाही तर सगळं समसमान आहे सगळ्यांच्या बाबतीत. सगळी जी आहेत खातात जेवतात, माणसांना जन्माला घालतात पोराला आणि मरून जातात. मग आपण तसंच करायला लागलोय. आपल्यातले जवळजवळ आता 90% जनता जी आहे हेच करायला लागलेली आहे आता समाजामध्ये. जेवायचं खायचं, पोटासाठी मिळवत राहायचं, ह्या पलीकडं दुसरं नाही. मुलांना मोठी करायची, जन्माला घालायची आणि भीतीदायक जीवन जगत राहायचं. हे भय कशामुळं आहे?
देवाला जवळ केला नाही म्हणून भीती वाटते. देव जर जवळ असेल भीती कशाची वाटणार आहे? राम नाम जर जवळ असेल तर भीती कशाची वाटणार आहे? म्हणून आपण त्यांच्यापेक्षा वेगळं आहोत. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन. तुला हे सगळं दिलंय, डोळा मुख बोलावया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. अरे ह्या सगळ्याच गोष्टीनं तू देवाला जोडू शकतोस, नारायणाची प्राप्ती करून घेऊ शकतोस. पण नारायणाची प्राप्ती करून घेत नाही, फक्त लक्ष्मीचाच नाद करतो. लक्ष्मी म्हणजे काय? धन संपत्ती प्रतिष्ठा कीर्ती ही लक्ष्मीची रूपं आहेत. सारखी म्हणते लक्ष्मी. लक्ष्मी कुठं राहते? जिथं तिचा नवरा राहतोय. नवरा म्हणजे कोण? भगवान विष्णू नारायण जिथं राहतात तिथंच लक्ष्मी जाते. जो देवाचं नाव घेत नाही, विष्णूचं नाव घेत नाही, रामकृष्ण हरी म्हणत नाही, तिथं लक्ष्मी का जाईल? माझ्या नवऱ्याचं नाव घेत नाही, मग जाईल का लक्ष्मी तिथं? म्हणून विचार करावा. नारायणाला जर प्राप्ती करायची, लक्ष्मीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा नारायणाचीच पूजा केली पाहिजे, त्यालाच आठवला पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे, तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊ शकते. म्हणून लक्ष्मीला स्वतंत्र प्रसन्न करायला जावं लागत नाही. आमचं उलटं चाललंय. लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या नादामध्ये देव रुसून बसला, म्हणतो मला विचारत नाही, नुसतं लक्ष्मीलाच म्हणजे द्रव्यच मागतो, पैसा मागतो असं म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून इंद्रिये दिली, इंद्रिय हात पाय कान सगळी दिल्यात इंद्रिय. बघा, हात दिल्यात, नमस्कार कर रे बाबा. डोकं ठाय, डोकं कुठेतरी पायावर ठेव. संतांच्या सत्पुरुषांच्या सज्जनांच्या देवाच्या पायावर नतमस्तक हो. हे डोकं त्यासाठी दिलंय. त्याचा उपयोग काय आहे डोक्याचा? ह्याचा विचार केला ना? त्या राजाने एका सांगितलं नाही का, तो राजा एका साधू पुरुषाला पाया पडला. प्रधान म्हणतो एवढा सौदा माणूस तो, तुम्ही राजे आणि कशाला त्याच्या पायावर डोके ठेवता? त्यावेळी राजानं पटवून दिलं की म्हटला त्या डोक्याचा काय उपयोग नाही, तुला उदाहरण देतो म्हणले. दुसऱ्या दिवशीच्या ठिकाणी म्हणले एक माणसाचं शिर, एक हरिणाचं शिर, एक आणखीन एका 2-3 प्राण्याचं, एक वाघाचं शिर, असं 2-3 शिरं घेतलीत कापून, त्यात माणसाचं शिर सुद्धा होते. प्रधानाला म्हणले हे बाजारात जाऊन विकून ये जा. सगळी शिरं विकली गेली. कुणी हरणाचं शिर घेतलं, कुणी वाघाचं विकत घेतलं. माणसाचं घेताना म्हणले सी टाकून द्या, ते माणसाचं शिर कोण घेईल, घरात घेऊन जाईल, म्हणून टाकून द्या म्हणले. राजा म्हणला तुला समजलं ह्या डोक्याचं महत्व? हे डोकं जेव्हा सज्जनाच्या पायावर जातं त्याच वेळी याला महत्व आहे, त्याशिवाय नाही. हे नतमस्तक त्याला शब्द म्हणतात बघा, नतमस्तकच व्हायला पाहिजे आपण. हे मस्तक नत व्हायला पाहिजे, म्हणजेच खऱ्या अर्थाने याचा उपयोग आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुम्हाला डोळे हात पाय कान जीभ सगळं दिलंय ना. जीभ दिली ना, वाणी दिली, मग हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरिपाठामध्ये माऊली बोलतात मुखानं हरी बोल रे बाबा, कारण मुख दिले ना, दुसऱ्या प्राण्याला दिलं नाही. मग कुत्र्याला पण दिलं असतं, कुत्रं चांगलं ओरडते, पण हरिमुखे म्हणा हरी हरी म्हणते काय, रामकृष्ण हरी म्हणते का? नाही, त्याला म्हणता येत नाही. मग ज्यांना म्हणता येते त्यांनी तरी म्हणा. नाही म्हटला तर तुमचं जीनं मेलेलं बरं, माऊली बोलतात. काय तुमचं जीनं उपयोगाचं? तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण चांग. त्यांचं जगणं नव्हे, ते मेलेलीच असतात. कारण हे हातपाय सगळं दिलेलं असतं, त्याचा काय उपयोग आहे? म्हणून मनुष्य जन्म तोही विचार केलेला आहे. हा, भारतामध्ये जन्म येणं ही सुद्धा पुण्य आहे, फार श्रेष्ठ दर्जाचं वचन आहे. भागवतामध्ये याची वर्णन केलेलं आहे. भागवतामध्ये सुद्धा राजा भरत होऊन गेला, त्या भरत राजाच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत नाव मिळालेलं आहे. इंडिया नाव हे बोगस नाव आहे, लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि इंडिया नाव आपण तोंडात पण घ्यायला नको पाहिजे. आपण आपल्या देशाला भारत का म्हणत नाही? सगळेजण आपल्या देशाला आपल्या देशानं नाव काय करतात, बोलतात, त्याचा उल्लेख तसा करतात. जर्मनच म्हणतो, काय दुसरं काहीतरी म्हणतोय, काय नाही म्हणत. आपण कुठलं इंडियन शब्द वापरला? इंडिया काय माहिती कुठला इंडिया शब्द आलेला आहे? मध्यंतरी एक व्हॉट्सअपला एक आलेला होता संदेश, तिथे इंडियन शब्दाचा अर्थ काहीतरी असा आहे की जे फसवणारे वगैरे लोक जे असतात ना, लुच्चेगिरी करणारे, त्यांना म्हणे पूर्वी इंडियन म्हणायचे. तर तेच नाव कुणी दिलं तर बाहेरची आपल्याकडे परदेशाची बरीचशी आक्रमणं झाली, त्यांनी देऊन टाकलं आणि आम्ही ते स्वीकारलं. वास्तविक आपल्या देशाचं नाव भरत राजाच्या नावावरून भारत हे नाव आहे. कारण सगळ्या ग्रंथामध्ये जुन्या ज्यावेळी आपला हिंदुस्थान बाजूला एक भारत म्हणून अस्तित्वात नव्हता,
त्यावेळीच नाव दिलेलं आहे पूर्वीच्या 5000च्या वर्षापूर्वी असणाऱ्या पुराणामधून. आपण ते स्वीकारत नाही. वर्णन कसं केलेलं आहे बघा, एकनाथी भागवतमधली ओवी आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती ही परमभाग्याची संपत्ती. भारतात जन्म होणं हे परमभाग्य आहे. तेथेही विवेकू परमार्थी, त्याचा वशावरती मी परमात्मा, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. त्याला मी वश होतो. कुणाला? तेथे विवेकू परमार्थी, जो विचार करतो आणि देवा भगवंत माझा करता करविता आहे असं समजतो, त्याला मी वश होतो. आणि ज्यांचा जन्म भारतात झालेला आहे ते परमभाग्याचे लोक आहेत. मग आता आपल्याला केवढं भाग्य आहे बघा, आपण भारतात जन्मलो, आपल्याला नरदेह प्राप्त झाला. एवढे सगळ्या ग्रंथांची संपदा इतर देशामध्ये कुठंही नाही. त्याने आता ट्रान्सलेशन करून इंग्रजीमध्ये घेऊन गेलेत ती, आणि तिकडं अभ्यास करायला आलेत. आपले वेद, आपली पुराण, 17 पुराण, 6 शास्त्र आणि हे सगळं घेऊन जातात आणि तिथं अभ्यास करायला लागलेत. आणि आम्ही काय म्हणतोय, हे अंधश्रद्धा आहे, ते वाचू नका. ते वाचून काय होणार आहे? पैसा कमवा, पैसा कमवा. अरे पैसा कमवणे मरूनच जायचं ना, त्याच्यापेक्षा घेऊन जायचं काहीतरी बोलायला पाहिजे. आणि कोणती गोष्ट आहे तर माऊली म्हणतात ते ज्ञान जे आहे ते ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून निळबरायांचा सुद्धा अभंग आहे बघा, येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठवला. इथं येऊन केलंच काय रे बाबा? विठ्ठलाची जर आठवण तुला झाली नसेल तर येऊन केलंच काय? मेलेलाच तू बरा. पुढे आणि म्हणतात बघा एकनाथी भागवतमध्ये, वेचिता धन लक्ष कोटी, आयुष्य लक्षणाची नव्हे भेटी. समजा मी लाख, 10 लाख, 20 लाख, 1 कोटी, 10 कोटी रुपये दिलं आणि मला माझं जीवन, माझा मृत्यू थांबवता येतोय का बघा? नाही. डॉक्टर सुद्धा आपला मृत्यू थांबवू शकत नाहीत. पैसा अडका मृत्यू थांबवू शकत नाहीत. आपले नातलग आपला मृत्यू थांबवू शकत नाहीत. मग जाणारच नाही. म्हणून म्हणतात वेचिता धन लक्ष कोटी, आयुष्य लक्षणाची नव्हे भेटी. तेही वेचिले विषयासाठी, हातायू करंटी अतिमूळ. अरे एवढं भाग्यवान असं तुला शरीर मिळालं आणि ते सुद्धा नकोच्या विषयांच्या भोगासाठी तू वाया खर्च केलंस. विषय भोग घे, पण तुला जगण्यापुरतं घे. आणि जगायचं कशाला? तर ज्ञानप्राप्तीसाठी. बाकी जगण्याचा उद्देशच नसावा. आमचं उद्देश काय आहे? आमदार होणं, खासदार होणं, अध्यक्षपद मिळवणं, कुठं तरी पदावर राहणं, पैसा कमवणं, पॅकेजेस मिळवणं, हे दुय्यम उद्देश आहे. हे पोटासाठी फक्त आहे. पण खरा उद्देश आहे सर्वांनी ज्ञानाची प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे. आणि म्हणून म्हणलेलं आहे, एक सुभाषित सुंदर आहे बघा, येषां न विद्या न तो ज्ञानम, ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मा, ते मृत्युलोके भूमिभारभूत, मनुष्य मात्रेन मृगाश्चरंती. एक सुभाषित आहे संस्कृतमधलं. काय म्हणतात बघा, ज्यानं विद्या संपादन केली नाही, कुणाला दान दिलं नाही, ज्ञानाची प्राप्ती करून घेतली नाही, शील म्हणजे चारित्र्य कमवलं नाही, कुठला धर्म नाही आणि कुठले चांगले सद्गुण कमवले नाहीत, तो मृत्यू लोकामध्ये भूमीला भार आहे. तो फक्त पशु आहे. काय म्हणतात? मृगश्चरंती. ते पशुवत त्यांचं जीवन आहे. काय उपयोग आहे त्या जीवनाचा? म्हणून माऊली म्हणतात जगायला यायचं ना मनुष्य देहाला, तर ही देवाची प्राप्ती करून घेतलं तर कृतार्थता आहे. नाहीतर फुकट मेला, काही त्याचा उपयोग नाही. आणि फुकट खाऊन गेला. खातोस ना, कुणाचं खातोस? देवानं सगळी संपत्ती निर्माण केलेली आहे. पीक, माती, नदी, पाणी, प्रकाश सगळं देवाचं आहे. आकाश देवाचं आहे. सगळं त्यातच राहतो ना. मग ज्यांचं खातोस त्याचं गुणगान का करत नाहीस? रामकृष्ण हरी म्हण ना बसून तासभर. नाही म्हणत. कुणाचं गुणगान करतो? नातवंडांचं गुणगान करतो. त्यांना गुणुगुणू बोलतो, फिरवायला घेऊन जातो, त्यांना फिरवायला जातो, मंदिरात जात नाही. टीव्हीचं सगळं ऐकत बसतो, पण प्रवचन कीर्तन ऐकत नाही. कादंबऱ्या वाचतो, कथा वाचतो, असल्या काम निर्माण करणाऱ्या अशा कादंबऱ्या वाचतो, पण ज्ञानेश्वरी, गाथा, पुराण किंवा उपनिषदाचा अभ्यास करत नाही. काय तुझं जीवन? असं माऊली म्हणतात. धिक, तुझा धिक्कार असो, ह्याच्यापेक्षा मरण चांग, मेला असताच तर बरं झालं असतं, असं म्हणतात माऊली. हे चिडून बोलतात बघा संत. आपण त्यातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माझ्या जीवनाला जर कृतार्थता प्राप्त करायची असेल तर भगवंताचं दर्शन घेऊनच मरायचं. काही होऊ दे असा आपण निश्चय केला पाहिजे. त्यासाठी साधना केली पाहिजे. ठीक आहे. 194 नंबरची ओवी बघा आता.
आता दृष्टांत दिलाय, शून्य जैसे ग्रह का चैतन्याविन देह तैसे जीवित ते समूह ज्ञानहीन. ज्ञानहीन म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान नाही. जसे ओसाड घर, शून्य जैसे ग्रह म्हणजे जसं घर ओसाड आहे. प्राणा वाचून देह, चैतन्याविन देह म्हणजे प्राणात नाही आणि देह आहे. काय उपयोगाचा? घरात माणूस नाही, मग काय ते काय घर ओसाड म्हणायचं? काय उपयोगाचं आहे? तैसे जीवित ते समूह. ज्ञानहीन आयुष्य जे असतं तो केवळ भ्रम आहे. जर ज्ञान प्राप्त केलं नाही तर त्या देहाचा काही उपयोग नाही. उदाहरण काय काय दिलं? देहात जर प्राण नसेल तर त्या देहाचा उपयोग नाही. घरात जर माणूस नसेल तर त्याला घर म्हणता येत नाही. तसं मनुष्य जन्माला आला आणि ज्ञान नाही तर तो मनुष्यच नव्हे. किती सुंदर दृष्टांत दिलाय बघा. आणि आपल्याला पटण्यासारखं आहे. शून्य जैसे ग्रह, ग्रह म्हणजे घर, ओसाड घर आहे. आता घर आहे, सजवलेलं आहे, नटवलेलं आहे आणि तिथं माणसं राहत नाहीत, रंगवून ठेवलं आहे, व्यवस्थित आहे सगळं, डागडुजी केलेलं घर आहे. पण तिथं माणूसच नसेल तर त्याला माणूस नसेल तर त्याला काय घरपण आहे काय? नाही. तसं शरीर आहे, शरीर आहे पण यामध्ये समजा प्राण नसेल, गोरा गोमटा आहे, व्यवस्थित आहे शरीर, सगळं अवयव रेखीव बिकीव आहेत, कपडे सूट बूट घातलेला आहे, दागिनं भरपूर अंगावर सगळ्या त्याच्या आहेत, पण त्यामध्ये जर प्राण नसेल तर काय करायचा? तो देह तो टाकण्याच्या जायकीचा देह आहे ना. नटवून करायचा काय? तो आहे नटवलाय की. आपण पण नटूनच फिरतोय ना, आता फिरतोय की, सगळी चांगली चांगली कपडे घालून वावरतो. ज्ञान आहे का? संत काय म्हणतात? तुझ्याकडे ज्ञान आहे का? ते ज्ञान श्रेष्ठ आहे. तुझी कपडे उपयोगाचे नाहीत, आणि कपडे तुटून पडतात, दागिनं सुटून जातात, काढून घेतात कोणतरी, देह सुद्धा पडतो. कशाला नटवतोस? त्याच्यापेक्षा नटवण्यापेक्षा आतल्या आत्मदेवाचा विचार कर. आत आहे तुझ्या हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, माऊली बोलतात. तुझ्या हृदयामध्ये रामाचा आतमध्ये आतमध्ये आहे, अस्तित्व आहे. तुला फक्त ते जाणवत नाही, त्याच्याकडे तू बघत नाही. बघतो कुणाकडं? शरीर कसं टापटीप आहे का? सूट बूट घातलाय का? दागदागिने घातलेत काय? माऊली म्हणतात हे सगळं केलं आणि जर प्राण नसेल त्या देहामध्ये तर म्हणतात सुट्टाबुटातला ठेवून काय करायचा? त्याला जाळायला घेऊन जावा, दागिनं काढून घ्या त्याच्याकडलं आणि त्याला जाळायला न्या. रेखीव अक्कीव आहे, चांगला दिसतोय, गोरा गोमटा आहे, पण मेलाय, काय करायचा उपयोग? प्रेत आहे ते. त्या प्रेताला गोरा गोमटा दिसून उपयोग काय आहे? काही उपयोग नाही. तसं माणसाचं शरीर आहे, माणूस म्हणून जगतोस, पण ज्ञान प्राप्त करत नाहीस, काय उपयोग आहे तुझा? असं माऊली बोलतात. वर्णन त्यासाठी केलंय बघा 18व्या अध्यायामध्ये. अशीच सुंदर उभी आहे. अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आहेत लेणे. सगळं तरुण आहे, अंग गोरा आहे, वरती लेणं म्हणजे दागिने घातले. परी एकलिनी प्राणे सांडिले जीवी. जर प्राण त्याला सोडून गेला तर त्याचा उपयोग काय? प्राण श्रेष्ठ आहे. एका उपनिषदामध्ये सांगितलंय प्राण हाच आत्मा आहे. त्याच्या पाठीमागे शास्त्रानं ते बोललेले आहेत. वास्तविक प्राण हा आत्मा नाही, पण दुसरी बाजू जर त्याचा विचार करायला गेलं, खरंच प्राण हा आत्मा वाटायला लागतो आपल्याला, आणि खरंच आहे तो. कारण त्या प्राणाशिवाय शरीराला काही किंमतच नसते. कितीही दागदागिने असू देत किंवा काही असू दे, सजवलेलं असू दे, त्यात प्राण नसेल तर. घर मोठं आहे, चांगलं आहे, आणि त्या घरात माणसं नसतील तर. दोन दृष्टांत दिलेले आहेत बघा. त्यामुळं मूर्ख भ्रमिष्ट त्याची कोण असतील ना, मूर्खांची सगळीजण उपेक्षा करतात. आणि ज्ञान भक्ती वैराग्य काहीच नसेल तर त्याला सुद्धा कोण विचारणार? संत त्याला किंमत देत नाहीत, देव किंमत देत नाही. बाहेरची नातलग आपल्याला किंमत देतील, ती स्वार्थी असतात म्हणून किंमत देतात. समाजामध्ये आपल्याला किंमत मिळते कारण आपल्याला आपल्याकडून त्यांची अपेक्षा असते म्हणून. आमची अपेक्षा जर पूर्ण करू शकलो नाही ना आपण, आपल्याला समाजात कोणी विचारणार नाही. देव तसं करत नाही. आज नाम घेतलं नाही म्हणून तो काय श्वास द्यायचा त्यांना बंद केला आहे? तो फार कृपाळू आहे, देतो. संतांच्याकडे सुद्धा आपण गेलो, त्यांची नाचकी केली, त्यांना अपमानित केलेलं असतं, निंदा केलेली असते संतांची, पण संत लक्षात ठेवत नाहीत. ते करी लाभाविन प्रती, तुकाराम महाराज म्हणतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रती, असं संतांच्या बाबतीमध्ये बोललं जातं. हे विचारात घेण्यासारखं आहे. पण सगळी दुसरी जी मंडळी आहेत ना, संत आणि परमात्मा सोडून, ही सगळी मंडळी स्वार्थी आहे. आपल्याला स्वार्थासाठी आपल्याशी बोलतात, स्वार्थासाठी आपल्यावरती प्रेम करतात. देव आपल्याला स्वार्थासाठी प्रेम करत नाही, म्हणून आपण देवावर निस्वार्थी प्रेम केलं पाहिजे.
कारण देवाचं प्रेम माझ्यावर स्वार्थानं नाही, म्हणून मी निस्वार्थीपणानं देवावर संतांच्यावरती प्रेम केलं पाहिजे, कारण तेच मला सुख आणि आनंदाची अनुभूती आणून देतात. किती मोठे असू देत, आपले उद्योगपती आहेत मोठे, आपले जरा पाहुणे म्हणूया आपण, टाटा बिर्ला हे आमचे पाहुणे आहेत. आता पाहुणे एवढे एवढे मोठे आहेत म्हणून नोकऱ्या देतील फार तर, मला जे द्यायचं आहे जे ज्ञान आत्मज्ञान ते देतील का? नाही. आत्मज्ञानासाठी कुणाकडे जायला पाहिजे? संतांच्याकडे जायला पाहिजे. आत्मज्ञानी चोकडी संत ही माझी रुपडी, ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. माऊलींची ओवी आहे. आत्मज्ञानामध्ये ते पारंगत असतात. ज्ञान ही फार मोठी संपत्ती आहे, ती हिरावून घेऊ शकत नाहीत कोण. त्याच्यामध्ये वाटेकरी नसतात, त्याची चोरी करता येत नाही. मुलं त्या संपत्तीसाठी भांडत नाहीत, कारण ती संपत्ती वाटूनच घेता येत नाही आणि ती आपल्या बरोबर येते. इतकी तिची वैशिष्ट्य आहेत. आणि ही संपत्ती आहे, या संपत्तीला नाश आहे. हे तुटून जाणार, मोडून जाणार, हिथं तरी ठेवून जाणार, संपून तरी जाईल, भोगून जाईल, दान करून जाईल, पण ही संपते. पण ही मात्र संपत्ती ज्ञान संपत्ती आहे, ती फार श्रेष्ठ दर्जाची आहे. म्हणून इथं वर्णन करताना 2 दृष्टांत दिल्यात की शरीरामध्ये अवयव आहेत, देखणा आहे, पण त्यामध्ये प्राण नसेल तर उपयोगाचा नाही. घर सजवलेलं आहे, नटवलेलं आहे, का उपयोगाचं? घरात माणूस कोण नाही, सगळी भुताटकीसारखं घर रिकामं आहे. तसं ज्याच्याकडे ज्ञान नाही तर त्याचा उपयोग काय आहे, असं माऊलींनी दृष्टांत देतात. 9व्या अध्यायामध्ये एक फार सुंदर भावाच्या संदर्भातल्या ओव्या वापरलेल्या आहेत. का रूप वैसा माझा अतिले पण का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळ गा. काय म्हणतात बघा, तुझं रूप आहे, तुझ्याकडे संपत्ती आहे, कीर्ती आहे, तुझ्याकडे पद आहेत, रूप वैसा माझा अतिलेपण, मोठेपण अतिलेपण का गाजा, परंतु एक भाव नाही माझा. माझ्याविषयी जर प्रेम नसेल, देवाविषयी भाव नाही माझा तरी पाल्हाळ गा. हे नुसतं जगणं काय उपायचं, नुसतं पाल्हाळ आहेत ते. आणि म्हणतात पुढे आणि दृष्टांत बघा, कने विन सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. काय म्हणतात बघा, कणस लागल्यात शेतामध्ये, फोटो काढावा अशी कणसं आहेत लांबून बघितलं तर, आणि जवळ गेलं आणि कणसाकडे हात लावून बघितलं तरी एक दाणा पण त्या कणसात नाही. त्याला काय कणीस म्हणायचं काय? आणि काय पुढे म्हणतात बघा, गाव सजवलेलं आहे, नटवलेलं आहे, रस्ते चांगले आहेत, घरं रंगवलेत, तोरणं बांधलेत, गुड्या उभा केल्यात, गटारी व्यवस्थित केलेल्या आहेत, लाईट आरास केलेले आहे, आणि त्या गावामध्ये बघितल्यावर एक माणूस पण कोण नाही, तर त्याला काय गाव म्हणायचं काय? माऊलींचं दृष्टांत कसे आहेत बघा, कने विन सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. असं ओस पडलेलं गाव काय कामाचं, जिथं कोण माणूसच राहत नाही. पुढे बघा, तैसे माझी या भक्ती विन जळो ते जी आले पण, अगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही, तसं माझी भक्ती जर तू करत नसेल, अरे जळू जाऊ दे तुझं जीनं, काय उपयोग आहे? पृथ्वीवर काय दगडांची संख्या कमी आहे, त्यातलाच तू एक दगड आहेस. का भक्ती करत नाही, ज्ञान संपादन करत नाहीस, आलाच कशाला जन्माला, भूमीवर झालास, आणि कारण नसताना इथलं पृथ्वीवरला खाऊन, देवाचं सगळं खाऊन फुकट गेलास, असं म्हणण्यासारखा प्रकार आहे. माझी या भक्तीविनं जळो ते जी आले पण, इथंही तेच म्हणतात. ह्याच्यापेक्षा मेला असता तर बरं माऊली बोलतात. आणि ह्या ओवीमध्ये बोलतात, 9व्या अध्यायातली ही ओवी आहे, आत्ता मी सांगितलेली ओवी जे 9व्या अध्यायातली ओवी आहे, जाऊन बघा, ती फार सुंदर आहे. 3 ओव्या त्या. का रूप वैसा माझा तिले पण का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळ गा, कने विन सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावी गोमटे ओस न करा, तैसे माझी या भक्ती विना जळो ते जी आले पण, अगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही. काय उपयोग आहे जगण्याचा? जगणं केव्हा विशिष्ट होतं, ज्यावेळी ज्ञान संपादन आपण करतो त्यावेळी. ज्ञानाच्या संपत्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आपण. केव्हाही ही धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत, कारण कष्ट करावे लागत नाहीत म्हणजे कष्टाची फक्त नाटकं करावी लागतात. जे प्राप्त व्हायचं आहे ते माझ्या प्रारब्धाप्रमाणे मिळणार आहे. प्रारब्धाचे वाडे धन, प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाडे मान. कशाला त्याच्याबद्दल फारसा सोच करत राहू नये असं संत सांगतात. पोटापुरता विचार सतत सगळ्यांनी करावा, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. म्हणून पोटापुरतं प्राप्त करावं आपलं, आणि आपल्या पोटाचा विषय भागवावा. पण त्याच्या पलीकडे जाऊन पोट भरलं की आता रामकृष्ण हरी म्हणायला नको का? नाही म्हणत, उद्याच्या पोट भरायची तयारी करायला चालू करतो. आणि ह्यामुळं उद्याच्या नाही, पुढच्या 10 वर्षाची तयारी करायला लागतो.
जगणार आहे का नाही माहिती पण नाही, पण 10-20 वर्षाची 50 वर्षाची तयारी तो करत असतो, व्यवस्था लावत असतो. आणि यामुळे होतंय का, ज्ञानाला पारखा होतो. आणि ज्ञान जर नसेल ना तर उपयोग काय? माऊलीने उदाहरण दिलंय, शून्य जैसे ग्रह आणि का चैतन्य विन देह तैसे जीवित ते समूह ज्ञाने विन. असं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान काय उपयोगाचं आहे असं वर्णन करतात. 195 नंबरची होई बघा. अथवा ज्ञान कीर आपुन हे परी ते चाड एकी जरी वाहे तरी ते जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. बघा, अथवा या आयुष्यात कोणत्या तरी प्रतिबंधामुळे ज्ञान झाले नाही खरे, कदाचित ज्ञान प्राप्त झालं नाही असू दे म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, परंतु ते प्राप्त व्हावे अशी इच्छा तरी मनात ठेवलीस का? मला हे मिळू दे मिळू दे असं तरी म्हण. मला जाता येत नाही हो, माझ्याला पाय दुखतात, मंदिरात जाता येत नाही, पण मला जायची इच्छा आहे असा तरी बोलतो का? नाही. तर तेही नाही, ज्ञान तरी नाहीच आणि ज्ञानप्राप्तीची तळमळ पण नाही, आणि तरीसुद्धा प्राप्त होण्याचा ओलावा आणि शक्यता काहीच नसते. अथवा ज्ञान कीर आपुन हे, कदाचित ज्ञान मिळालं नाही, परी ते चाड एकी जरी वाहे. चाड म्हणजे इच्छा तरी ठेवावी, अथवा ते जिव्हाळा काही प्राप्तीचा पै. थोडासा तरी जिव्हाळा प्रेम त्या ज्ञानाबद्दल असायला पाहिजे ना. ज्ञान प्राप्त होत नाही पण त्या ज्ञानावर प्रेम तरी करा ना, असं माऊली बोलतात. ज्ञान नाही पण त्याबद्दल प्रयत्नही करत नाही. राहू देत, ज्ञान मिळालं नाही पण मला मिळावं मिळावं अशी इच्छा तरी कर. ते ज्ञान श्रेष्ठ आहे. मला भगवंताचं दर्शन एकदा दे रे बाबा, मला द्यायची इच्छा आहे, तर माझं काही चालत नाही, आता शरीर थकलं असं तरी म्हणत बस. कुठं मला तीर्थयात्रा करता येत नाहीत कारण मला शरीरानं जमत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मला ग्रंथ वाचता येत नाहीत, आता डोळे माझे काम देत नाहीत, माझ्या कानानं का ऐकू येत नाही म्हणून मी कीर्तनाला जाऊ शकत नाही, पण मला ऐकायची इच्छा आहे, फिरायची, देवाच्या दर्शनाची इच्छा आहे असं तरी म्हण. माऊली बोलतात एवढं तरी म्हणायला काय बिघडतं, पण ते सुद्धा म्हणत नाहीत. माऊली सांगायला लागलेत, अशा ना अज्ञश्च अश्रद्धानच्च संशय आत्मा विनश्यते असं म्हणतात श्लोकामध्ये. असलीही वाया जातात, पतन होते, यांचं काही उपयोग होत नाही. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.